आज आपण भरपूर पुरण भरलेली टम्म फुगणारी पुरणपोळी आणि मस्त कटाची आमटी एकदम झणझणीत तेही कांदा लसूण वापर न करता बनवणार आहोत। तर आपल्यातली बरीच जण अशी आहेत की पूर्ण श्रावण महिना कांदा आणि लसूण वर्जित करतात। तर त्यासाठी आजची रेसिपी आहे, नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। एकदम टम्म फुगलेल्या पोळ्या ओठाने खाव्यात इतक्या मऊसूत होणाऱ्या आणि त्याचबरोबर एकदम मस्त अशी झणझणीत तर्रीदार कटाची आमटी कशी बनवायची ते देखील आपण व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथे ना मी पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजे चना डाळ। डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। त्यासाठी डाळीला ना आधी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळ स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून डाळ शिजवायला ठेवणार आहे। तर कुकरला मी 4 ते 5 शिट्ट्यामध्ये डाळ शिजते। तुमच्या कुकरला किती शिट्टीमध्ये डाळ शिजते त्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या घ्या। तर याच्या 5 शिट्ट्या करून घेते, तोपर्यंत इथे पीठ मळण्यासाठी घेणार आहे। तर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि सवा वाटी इतकी पीठ घेतलेलं आहे। जेवढी डाळ तेवढंच पीठ घेतलेलं आहे, म्हणजे पीठ आणि पुरण समप्रमाणामध्ये तयार होतं। जर पुरणपोळी लहान मोठ्या आकाराची बनली तर पीठ कधी शिल्लक राहतं, जरी राहिलं तरी आपण एखादी 2 त्यामधल्या चपात्या करून घेतल्या तरी ते काही वाया जाणार नाही। पण घेतलेल्या पिठाचं प्रमाण अगदी बरोबर आहे। तर छान, आता आपण जसं सुरुवातीला चपात्याला पीठ मळतो ना त्याच पद्धतीने पीठ मळून घेणार आहे। अगदी जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही। पीठ अगदी छान मळून घेतलेलं आहे। अर्धा तासासाठी वर झाकण ठेवून बाजूला ठेवून देते। आता कुकरला लावलेली डाळ देखील तयार झालेली आहे, छानपैकी शिजलेली आहे। तर पाहू शकता इतकी अशी मऊसूत डाळ शिजलेली आहे। अशी लोण्यासारखी डाळ शिजवून घेतली म्हणजे पुरण खूप छान तयार होतं। तर यामध्ये ना मी थोडंसं गरम पाणी घालत आहे कढी बनवण्यासाठी, म्हणजेच आमटी। तर त्यासाठी तुम्हाला जितकं पाणी लागणार आहे, जितकी आमटी बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालून त्यातलं पाणी असं बाजूला काढून घेऊ शकता। चाळणीच्या साहाय्याने डाळ गाळून घेतली की ती गाळायला देखील ना सोपी जाते। तर ही डाळ आहे ना पुन्हा कुकरमध्ये घालून कुकर गॅसवर चढवणार आहे आणि हे राहिलेलं म्हणजेच काढून घेतलेलं जे पाणी आहे ना याची आपण कढी करणार आहोत। हे मी बाजूला ठेवून देते। जर डाळीतलं पाणी आटवून घेतलं नाही आणि आपण जर तसाच गुळ घातला तर डाळ आहे ना पातळ होण्याची शक्यता असते, म्हणून डाळीतलं पाणी पूर्ण नाहीसं करणं गरजेचं आहे। तर तुम्ही पाहू शकता पूर्ण डाळीतलं पाणी आटून गेलेलं आहे। तर आता यामध्ये घालत आहे गूळ। तर मी वजनाप्रमाणे पाहिलं तर पाव किलो डाळीसाठी पाव किलो गूळ घेतलेला आहे, म्हणजे सवा वाटी डाळ तर सवा वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे। तर डाळ आणि गूळ आहे ना छान एकत्र मिक्स करून घेणार आहे। सुरुवातीला मिश्रण पातळ होतं, तर गॅस कमी ते मध्यम ठेवून पातळ आहे ते मिश्रण एकदम असं घट्ट करून घेणार आहे। तर इथे मी जेवढी डाळ घेतलेली होती तेवढंच गूळ घेतलेलं आहे। तर तुम्ही प्रमाण कमी जास्त आवडीनुसार कमी जास्त करू शकता। डाळीतलं गुळाचं पाणी पूर्ण आटलेलं आहे, अशी घट्ट शिजलेली आहे। वर चमचा उभा राहिला म्हणजे डाळ शिजलेली असते। तर यामध्ये घालत आहे 1 चमच्याच्या प्रमाणामध्ये तूप। तर तुपाने ना पुरणाला खूप छान सुगंध येतो, पुरणपोळी इतकी टेस्टी लागते ना। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तूप घातल्याच्या नंतर छान मिक्स करून घेते आणि आता यामध्ये घालत आहे जायफळ आणि इलायची पावडर। तर माझ्याकडे मी मिक्स करून ठेवलेलीच होती, तर तुम्ही जायफळ किसून घातलात तरी देखील चालेल। हे ना शेवटी घालायचं म्हणजे याची चव सुगंधही तसाच राहतो आणि चवीला देखील खूप छान लागते। तर पुरण शिजून तयार झालेलं आहे, पहा चमचा देखील अलगद मस्त असा उभा राहिलेला आहे, म्हणजे डाळ छान शिजलेली आहे। तर आता हे पुरण आहे ना मी बारीक करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला दळून घेतली तरी देखील चालेल। पुरण शिजवते वेळी मी जे तूप घातलेलं होतं तर ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलात तरी काही हरकत नाही। तर आता आपलं पुरण तयार झालेलं आहे, मस्त असं मऊ मऊ एकदम छान सुगंधित पुरण तयार करून झालेलं आहे। आता आपण पोळ्या तयार करण्यासाठी घेणार आहोत। तर हे पुरण आहे ना तुम्ही पाहू शकता किती मऊ असं तयार झालेलं आहे, असं कोरडं कोरडं वाटत नाही। याने पोळ्या खूप छान मऊसूत आणि एकदम ओठाने खाव्यात अशा तयार होतात। तर पुरण बाजूला ठेवून देते आणि पीठ मळायला आपण घेणार आहोत। जे पीठ आहे ना थोडंसं मळून ठेवलेलं होतं, तर ते आता पोळी बनवण्यासाठी त्याला आपण मऊ करणार आहोत। आता पिठावर पाणी घालून थोडं थोडं
एकदम जास्त घालायचं नाही, कमी कमी पाणी घालून छान मळून घ्यायचं आहे. अगदी पुरणपोळ्या करण्याच्या आधी 7-8 मिनिटं छान पीठ एकसारखं मळून घेतलं तर पोळ्या खूप सुंदर तयार होतात. अगदी नाजूक दिसायला देखील छान तयार होतात. तर पहा, दाखवते त्याप्रमाणे पीठ छान मळून घ्या. तर एकदा पाणी आणि एकदा तेल लावून अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता या पिठावर 1 चमचा तेल घालून पुन्हा एकदा मळून घेणार आहे. तर या पद्धतीने पीठ छान मळून घेतलेलं आहे. अगदी मऊ पीठ तयार झालेलं आहे. पिठाला अशी छान तार निघालेली आहे, म्हणजे छान पीठ तयार झालेलं आहे. 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. पिठाला मळण्यासाठी थोडा वेळ दिला की पोळ्या अगदी सुंदर, नाजूक आणि ओठाने खाव्यात अशा पद्धतीने छान तयार होतात. तर मस्त पीठ मळून घेतलेलं आहे. आता पुरणपोळी बनवण्यासाठी घेणार आहे. तर त्यासाठी लागेल तेवढा पिठाचा गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याला ना एक छान अशी वाटी तयार करायची आहे. कडेने पातळ करायची आहे आणि मध्यंतरी ना जाड ठेवायची आहे. त्यामुळे पुरण हवं तेवढं व्यवस्थित भरता येतं आणि पिठापेक्षा पुरण जास्त असेल तर पोळी खायला खूपच छान वाटते. खालच्या बाजूने जर पीठ चिटकत असेल तर थोडंसं कोरडं पीठ हाताला लावून घ्या, म्हणजे वरचा जो पिठाचा गोळा आहे ना व्यवस्थित हातावर फिरला जातो. तर अशा पद्धतीने वरून मी सील करून घेतलेला आहे पीठ, म्हणजे अजिबात पुरण बाहेर येणार नाही. तर आता लाटायला घेते. तर त्यापूर्वी पिठाला व्यवस्थित असा हातावर फिरवून घ्या किंवा खाली ठेवून वरून दाब दिला तरी पण सगळ्या बाजूंनी पुरण पसरलं जातं. आता एकसारखी पोळी लाटून घेणार आहे. सुरुवातीला कडेने लाटून घेते आणि शेवटी मध्यभागी लाटून घेणार आहे, म्हणजे पुरण आहे आतमध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं. पोळपाटावर कापड ठेवून पोळी बनवायला घ्यायची, म्हणजे छान फिरली जाते आणि आपल्याला फिरवताही येते लाटते वेळेस. तर पहा, अशा पद्धतीने छान पुरणपोळी आहे ना लाटून घेतलेली आहे. तव्यावर थोडंसं तूप घालते. तूप किंवा तेल काही वापरलात तरी चालेल. तर मी तूप वितळून घेतलेलं आहे. घट्ट असलं की ते जास्त वायाला जातं, म्हणून मी थोडं वितळवूनच घेतलेलं आहे. तर पहा, किती छान मस्त टम्म फुगत आहे पोळी, एकदम भरभरून पुरण भरलेली आणि एकदम नाजूक अशा पोळ्या तयार होतात. पहा किती मस्त अशी फुगत आहे. तर या पुरणपोळीसाठी एक लाईक नक्की करा. पुरण शिजवून घेतेवेळेस जे आपण 1 चमचा तूप घातलेला होता त्याने पुरणपोळी आहे ना खूपच सुगंधित अशी तयार होते. तर पहा, छान पोळी भाजून घेतलेली आहे. तर याच पद्धतीने मी बाकीच्या पुरणपोळ्या करून घेणार आहे. पुरण शिजवून घेतेवेळी जर तुम्ही कधी तूप घातला नसाल ना तर यावेळी नक्की घालून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर पहा, ही देखील पुरणपोळी छान लाटून घेतलेली आहे. आता ती भाजून घेते. दुसरी देखील पुरणपोळी छान फुगत आहे, मस्त अशी तयार झालेल्या आहेत. तर याच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. चला तर आता मग आपण मस्त अशी कटाची आमटी तयार करायला घेऊ. तर आमटीसाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच अद्रक बारीक कापून घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची आणि सुकं खोबरंचे काप करून घेतलेत. फोडणीसाठी कढीपत्ता आणि 2 टमाटर घेतलेले आहेत. तर हे जे सुकं खोबरं आहे ना ते मी भाजून घेणार आहे. तर पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यावर सुकं खोबरं घालते आणि छान खरपूस भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं की छान पटकन भाजतं आणि खमंग देखील लागतं. तर पहा, या पद्धतीने छान खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर हे भाजलेलं खोबरं आहे ना मी आता बाजूला काढून घेते आणि थंड करून घेते. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेणार आहे. तर पहा, मिक्सरला छान असं जाडसरच जरा वाटून घेतलेलं आहे. तर आता याच भांड्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं वाटून घेणार आहे. तर सुरुवातीला खोबरं असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये घालते हे 2 टमाटर. ते असे थोडे कापून घातले की बारीक वाटले जातात. तर आवश्यक असेल तरच पाणी घाला, नाहीतर टमाटरमध्ये छान वाटून घेतलं जातं. तर पहा, छान असं वाटून झालेलं आहे. तर आता आमटीसाठी मसाले तयार करून घेतलेत. हे पाणी देखील तयार आहे. तर आता फोडणी तयार करून घेऊ. तर त्यासाठी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. फोडणीला जिरे घातले. जिरे तडतडले की त्यामध्ये घालत आहे कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे आमटीला छान सुगंध येतो. तर आता अद्रक आणि
हिरवी मिरची कोथिंबिरीचं वाटण घातलेलं आहे, ते देखील छान परतून घेतल्याच्या नंतर आता घालूया हळदी पावडर, लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, तुम्हाला जसं लागतं तसं. तर मसाले आहेत ना छान तेलामध्ये आता परतून घेत आहे, त्याने रंगही फार छान येतो. खोबऱ्याचं वाटण घालून मसाल्यांना तेल निघेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. परतते वेळेस गॅस कमी तो मध्यमच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर जर मसाले भाजलात तर मसाला करपला जातो आणि मग आमटीचा चव आहे ती बदलली जाते. तर आता यामध्ये घातलेलं आहे डाळीचं पाणी, जे आपण काढून ठेवलेलं होतं ते. या ठिकाणी जर तुम्हाला पाणी जास्त वाढवायचं असेल, आमटी जास्त करायची असेल तर गरम पाणी घालून यामध्ये मिक्स केला तरी देखील चालेल. तर मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्येच मी घातलेला आहे, त्याला मसाला लागलेला होता म्हणून. आणि वरून थोडीशी गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि छान आमटीला उकळी काढून घेतलेली आहे. पहा, मस्त अशी आमटी तयार झालेली आहे. अगदी मंद गॅसवर 7 ते 8 मिनिटं उकळून घेतलेली आहे. कांदा लसूण न घालता सुंदर असा आमटीला रंग आलेला आहे. तर इथे पोळी देखील पहा किती सुंदर नाजूक अशी तयार झालेली आहे, एकदम मऊसूत भरगच्च पुरण भरलेली, अगदी ओठाने खाता येतील अशी सुगंधित पुरणाची पुरणपोळी तयार झालेली आहे. आणि तर्रीदार मस्त झणझणीत कटाची आमटी, तेही कांदा लसूण न वापरता छान कटाची आमटी आणि पुरणपोळी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.